बदनापूर तालुक्यात अवैध दारू व गुटख्याचा सुळसुळाट, संसार उद्ध्वस्त, प्रशासकीय मौन कशाचे संकेत? केदारखेडा प्रतिनिधी बी.के. धसाळ. जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यात सध्या अवैध देशी दारू आणि गुटख्याचा असा काही सुळसुळाट झाला आहे की ग्रामीण भागातील शांतता भंग झाली असून अनेकांचे संसार उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. गावागावात सर्रासपणे सुरू असलेल्या या अवैध धंद्यांकडे प्रशासन आणि पोलीस यंत्रणेने सोयीस्कर दुर्लक्ष केल्याने सर्वसामान्य नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. संसार झाले 3-13, तरुणाई मृत्यूच्या दाढेत. बदनापूर तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये आज परिस्थिती अत्यंत गंभीर झाली आहे. दारूच्या आहारी गेल्यामुळे अनेकांनी आपले प्राण गमावले आहेत. कुणी आत्महत्या केली तर कुणी विषारी औषध प्राशन करून जीवन संपवले आहे. गुटख्याच्या अतिसेवनामुळे जबड्याच्या कर्करोगाचे कॅन्सर प्रमाणही वाढत चालले आहे. दारू आणि गुटख्याच्या व्यसनामुळे अनेकांचे हसते खेळते संसार उद्ध्वस्त झाले असून अनेक कुटुंबे रस्त्यावर आली आहेत. शाळकरी मुलांवर आणि महिलांवर वाईट परिणाम. एका गावात 2-2 ठिकाणी अवैध देशी दारूची दुकाने थाटली गेली आहेत. दारूच्या नशेत धुंद असलेले लोक भररस्त्यात गल्लोगल्ली शिवीगाळ करत हिंडत आहेत. यामुळे शाळकरी मुलांच्या शिक्षणावर आणि त्यांच्या मानसिकतेवर वाईट परिणाम होत आहे. महिलांना व ज्येष्ठ नागरिकांना समाजात वावरणे कठीण झाले असून अश्लील भाषेचा वापर करणाऱ्या या मद्यपींमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. प्रशासकीय अभय की हप्ता वसुली. स्थानिक नागरिकांच्या मते या अवैध धंद्यांच्या मागे एका बड्या यंत्रणेचा हात आहे. या अवैध धंद्यांकडून महिन्याकाठी हप्ता वसुली केली जाते असा गंभीर आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे. वसुलीसाठी खास कर्मचारी नेमले गेल्याचीही चर्चा असून यामुळेच पोलीस आणि महसूल विभाग याकडे दुर्लक्ष करत असल्याचे बोलले जात आहे. पोलीस ठाण्यातील दप्तर तपासल्यास गेल्या एका आठवड्यात या मद्यपींविरोधात किती गुन्हे दाखल झाले आहेत हे स्पष्ट होईल. परंतु कारवाईच्या नावावर केवळ सोपस्कार केले जात आहेत असा आरोपही होत आहे. प्रशासनाला जणू जाग येईल. सामान्य माणसाचे जगणे कठीण झाले असताना पोलीस आणि प्रशासन अर्थपूर्ण शांत का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. अशा अवैध धंद्यांमुळे गुन्हेगारीला खतपाणी मिळत आहे. जर प्रशासनाने वेळीच यावर कठोर कारवाई केली नाही तर तीव्र जन आंदोलन छेडण्याचा इशाराही आता जागरूक नागरिकांनी दिला आहे. बदनापूर तालुक्यातील अवैध दारू आणि गुटख्याचा विळखा आता सामान्य नागरिकांच्या सहनशीलतेच्या पलीकडे गेला आहे. प्रशासन जर डोळ्यावर पट्टी बांधून बसणार असेल तर या गंभीर परिस्थितीला जबाबदार कोण? आता तरी पोलीस विभागाने तातडीने कारवाई करून सर्वसामान्यांना दिलासा द्यावा.